आता इथे ही बघा ही इथे खेळते आणि आताच माझी पूजा झाली करून. इथे मी आताच दूधवाला येऊन गेला. खरं तर दूधवाला पण आम्ही इकडे नव्हतोच. इथे कुकर आहे, माझ्या टायमाची कुकर आहे ती, आता येते कामाला. तर मी सकाळी बाहेरून दूध आणलं कारण की आम्ही इथे नव्हतो 2 दिवस, त्याच्यामुळे राहून गेलेलं. आता हे दूधवाल्याने दूध दिलं आणि इथे तुम्ही जसं बघाल छोले आणि हा छोले मसाला आणलाय. छोले मसाला करायचा आहे. तरी पण इथे बघा बिर्याणी आहे सकाळची. बिर्याणी नाही आहे, वटाणा भात केला कारण की तो म्हटला की सारखं सारखं काय भाजी चपाती भाजी चपाती. म्हटलं चला ठीक आहे आपण काहीतरी वेगळं देऊया. मग वेगळं दिलं त्याला काहीतरी. तर आजचा हा मिनी ब्लॉग असणार आहे कारण की फुल मला शूटिंग करताच नाही आली. सकाळपासून कामात असतो, कधीतरी अगदी सकाळी मॉर्निंगपासून कधीतरी रुटीन काढेल. पण कसं झोपायला थोडा उशीर झाला कधीतरी तर उठायला पण उशीर होतो, मग राहून जातं ब्लॉग वगैरे काढायचं. त्याच्यामुळे थोडंफार असं काही जमत नाही. त्याच्यामुळे थोडं थोडं समजा बघा हे मॅडमचं हे असं काहीतरी चालू असतं. एवढं तिथे नाही इथे हातरायचं असतं ग, इथे इथे टाकायचं असतं ते, एवढं तिकडे नसतं टाकायचं. तर आता मी पूजा केली तर ह्या मॅडमला पूजा करायची आहे. तर हे बघा ही मॅडम इथे बसणार पूजेला. हा बसली हा आमची मॅडम. बघत हा करा पूजा करा. हा मम्मा पाया कशी पडते, मम्मा पायापाशी करते कशी करते मम्मा पाया. मागे हो मागे 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 ये पिल्लू, मागे ये मागे. इथे 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 बसायचं इथे. ए सोनू ते पुस्तक नाही घ्यायचं बाबा. तर मी हे स्वामी समर्थांचं नेहमी वाचते. आता हे पण मॅडम वाचतायत बघा. तर माझ्याकडे देवार तर नाही आहे, बट हे जेवढं आहे तेवढंच मी मांडून घेतलंय, मी करते. हे बघा इथं चाललंय इथे वाचणं. हां हां झालं हिचं वाचून झालं. पाया पडा पुस्तकाच्या, डोक्याला लावायचं असं. हां हां व्हेरी गुड. आता हां थांब मी ठेवते. हां आता पाया पडा. मागे 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 मागे. मम्मा कशी आणि हात मागे ठेवून पाया पड. हात मागे ठेवून कसं पाया पडते मम्मा. मागे मागे हात मागे ठेव. एक हात मागे ठेवायचा, एक हात मागे ठेवायचा पिल्लू. ते साष्टांग नमस्कार चाललाय माझ्या लेकीचा स्वामी समर्थांसाठी. ते पण बघून हे करत असतील. तर मी जेव्हा पोथी वाचत होते ना तेव्हा ही इथे बघून सुद्धा खेळत होती. तर मला असं वाटतं कधी कधी की आहेत म्हणून आणि ही त्यांच्यासोबत खेळते म्हणून असं वाटतं मला. कारण की ती मला मारायला बसली आणि चिडायला बसली तर ती ऐकत नाही. पण आज ती शांत झाली अचानक तिची. तर आता आपण भाजी पण करायची आहे, जेवण बाकी आहे. तसं तर खायला तर आम्ही आता 2 जण आहोत, पण तरी पण स्वयंपाक आहे, स्वयंपाक करावा लागतोच. तर आता मी विचार केला, म्हटलं छोल्याची भाजी आणि मस्तपैकी चपाती किंवा पुरी बनवेन कारण की त्याला आवडाय खायची. म्हटलं छोले पुरी असं बनवूया करून, मोठी मोठी पुरी बनवूया. छोटी छोटी पुरी नाही बनवायची, मोठी पुरी बनवायची. छोले पुरी बनवू म्हटलं. पण हे चालू आहे. जयदेव जयदेव. चला बस झालं आता. चला ठेवा बस आता चला. हां तर आता ही पाया पडायला दाखवते. हां आता हा साष्टांग नमस्कार चाललाय आमचा. ओके हां झालं बस. हां पाया पडले, व्हेरी गुड. आता हे उचलून ठेव. आता हे उचल. आता मम्मा बसते याच्यावर पूजा करताना. उचल, गडी मार त्याला, गडी मार पटकन. गडी मार जागावर ठेव. जा कुठे ठेवलं मम्मीने. हां ठेव जा.
व्हेरी गुड. डन डन डन. तर तुम्ही बघितलं कशी मस्ती करते. तर मी आता छोटे छोटे क्लिप्स घेते. भाजीची तयारी करते मी थोडीफार आणि इथे खेळते माझी पिल्लू. तर मी आता भाजीची तयारी करायला घेते. हॅलो गाईस, तर इथे तुम्ही बघा छोले टाकलेत शिजायला. छोले छोले बॅक कॅमेराकडे दाखवते मी. तर इथे टाकले आहेत छोले. त्याच्यानंतर इथे कट केलाय कांदा. याच्यामध्ये आहे टोमॅटो. आता बनवूया आपण पेस्ट. तर आता इथे बऱ्यापैकी तयारी झाली आहे. पण माझी पोरगी बघा काय करते. पुरी करते आहे ती बघा. हे असं कोणी कोणी केलंय त्यांच्या लहानपणी. तर मी तुम्हाला दाखवते. इथे मी छोले जे आहेत ते बॉईल करायला. छोले लवकर शिजत नाही. इथे मी पुऱ्या तयार करून घेतल्या. त्याच्यामध्ये हळद मीठ आणि रवा टाकलाय. ह्याचे पुऱ्या केल्यात मी. छोले पुरी बनवतोय आम्ही म्हणून. तर ही माझी टकलू मस्तपैकी अगदी पीठ पोळी लाटून देते मला. पिलू का करते. काम करते माझे बाबू. हे बघा यांना जेव्हा काम सांगणार तेव्हा करणार की नाही काम माहिती नाही. पण आता एक्साइटमेंट बघा यांची. वा 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 वा. भाजीची तयारी इथे तुम्ही बघा. मस्त टम्म अशा पुऱ्या फुगलेल्या पुऱ्या काढल्यात मी. अशी मस्तपैकी पुऱ्या बनवल्यात. एवढ्या सगळ्या पुऱ्या बनवल्यात. आणि ते आता मी चालले माझी भाजीची तयारी. छोले शिजलेले आहेत. तेल ह्याच्यामध्ये काढून ठेवलं. नाही हाताने खायचं. हाताने खायचं वाव लागतं. मग मम्मा हाताने भरवते ना. हाताने खायचं. तर इथे माझ्या फेसवरती एक तेलाचा डाग उडाला. इथे या साईडला थोडंसं रेड रेडपणा दिसतोय ना इथे. आणि इथे तेल उडालं एकदम. कारण की तेल गरम होतं. आणि त्या गरम तेलाला मी याच्या टोपामध्ये काढलं. जस्ट मी म्हटलं चला आपण करूया आता तो. तर इथे मी हळद तिखट मीठ त्याच्यानंतर छोले मसाला त्याच्यानंतर आपलं धना पावडर असं व्यवस्थित टाकलेलं आहे. आता मिक्स करून बिना वाटतं चिकन बनवते. कारण की आता पर्याय नाही. हो देते. तर ऑर्डर आलेली. सर्व गेम या छोल्यांचं. छोले व्यवस्थित शिजायला पाहिजे बस. पण सुकी भाजी बनवणार आहे. बस एकदम चेक करू आपण छोले कसे शिजले. अजून पण ते आतून कच्चाच आहे. तर आपण ह्याच्यामध्ये. तर इथे भाजी शिजायला टाकली आणि इथे हिला दिली आहे पुरी खायला. तर ही पुरी खाते आहे. इथे बघू शकता तुम्ही ते पुरी खाणं चाललंय. तर अजून काही कढरी येणार नाही एवढ्या लवकर. तर हिने तर जेवून घेतलं. राहिले आहे मी जेवायची. आकाश तर आहे नाही इथे. तर आता मलाच करावं लागेल. अजून भांडी वगैरे आवरायचीच आहेत. त्याच्यामुळे ते पण काम बाकी आहे. बायकांनी किती केलं ना तरी त्यांच्या मागे 70 कामं पडलेलीच असतात असं वाटतं. तर थोडंसं टेस्ट करून बघूया. पुरीला पाणीपुरी बोलते कारण की तिला पाणीपुरीची पुरी प्रचंड आवडते. टेस्टी झाले. खूपच भारी वाटते असं एकदम ग्रेव्ही टाईप भाजी सगळं असं खायला मस्त. आता कढरींना फोन केला. ते म्हणतात कशाला केलं तू.
एवढा राईस पडला होता. तो राईस पुरला नसता मेन गोष्ट. परत बनवणार काय, तेच चपाती भाजी. मग मी म्हटलं चला थोडंसं हटके, थोडंसं वरती बनवूया थोडंसं, तर म्हणून हे बनवलं. झालं आता फुलफिल. तर ही बघा मस्त अशी घमघमीत रेडी झाली आहे माझी भाजी. ओ माय गॉड.